ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. दख्खनचा राजा ज्योतिबा हे महाराष्ट्रातील लोकांचे कुलदैवत आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा हे हिमालयातील केदारनाथाचा ज्योती स्वरूपात प्रकट झालेला अवतार. श्री ज्योतिबा कोल्हापुरात रत्नासूर व रक्तभोज दैत्यांना मारण्यासाठी अवतरित झाले होते. माता अंबाबाईने स्वतः चालत वाडी रत्नागिरीला आली व केदारनाथांना तेथे प्रकट होण्याची विनंती केली. वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर केदारनाथ ज्योतिरूपात प्रकट झाले व रत्नासूर व रक्तभोज या राक्षसांचा वध केला. तेव्हा अंबाबाईने लोकांच्या कल्याणासाठी आपण इथेच राहावे असा त्यांना आग्रह केला. तेव्हापासून दख्खनचा राजा ज्योतिबा हे तेथे स्थायिक झाले व तेथील लोकांचे कुलदैवत झाले. ज्योतिबाचा डोंगर, या डोंगरावर 12 ज्योतिर्लिंग आहेत. ज्योतिबाच्या दर्शनाने भक्तांना 12 ज्योतिर्लिंग केल्याचे फळ मिळते. अंबाबाई ज्या प्रकारे चालत कोल्हापुरातून ज्योतिबा डोंगरावर आली होती, तेव्हापासूनच ही कोल्हापूर ते ज्योतिबाचा डोंगर अशी खेटे घालण्याची प्रथा सुरू झाली. माघ महिन्याच्या पौर्णिमेपासून 7 खेटे, 5 खेटे असे लोक आपल्या श्रद्धेने नवसाप्रमाणे हे खेटे घालतात. अशा प्रकारे कोल्हापूर ते ज्योतिबाचा डोंगर पायी चालत येतात. यालाच ज्योतिबाचे खेटे असे म्हटले गेले आहे. श्री ज्योतिबा भक्तांची काळजी वाहत आहेत आणि भक्त देखील त्यांना गुलाल उधळत आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं याचा गजर करत ज्योतिबा देवाला भेटायला येत आहेत. अशी प्रथा अनेक वर्ष चालू आहे. अशा प्रकारे हा दख्खनचा राजा ज्योतिबा आपले कुलदैवत आणि त्यांना घातले जाणारे हे खेटे याची ही माहिती. तर ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आजचा हा व्हिडिओ इथेच संपवूया आणि भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ ऐकायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा.